नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला मॅथ्सचा पिरियड आहे. लसावी आणि मसावी चालू आहे. जो थेरी पार्ट होता तो तुम्हाला सांगून झालेला आहे. आता आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल बघतोय. आजचं पहिलं एक्झाम्पल बघा. दोन संख्या 6x व 7x असून मसावी 6 व लसावी 252 आहे. तर x बरोबर किती? आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे की दोन संख्यांचा मसावी गुणिले लसावी, मसावी गुणिले लसावी बरोबर काय असतो? त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. दोन संख्यांचा गुणाकार. कालच आपण हा महत्त्वाचा फॉर्म्युला बघितला. मग मसावी किती दिलेला आहे? 6 आणि लसावी आहे 252 इज इक्वल टू त्या दोन संख्या 6x × 7x. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, एक्सची किंमत काढायची आहे. तर 6x × 7x इज इक्वल टू 6 × 252. x इथंच ठेवा. 6 आणि 7 जे आहे दोन्ही इथं मल्टिपलला आहे, त्यांना RHSला शिफ्ट केलं तर ते डिव्हिजनमध्ये जातील. दॅट इज x × x इज इक्वल टू 6 × 252 डिवायडेड बाय 6 × 7. मल्टिप्लिकेशन करायची काही गरज नाही. 6 6 कॅन्सल, 7 1 7, 7 3 21, 7 7 43. म्हणजेच किती आलं आपल्याला हे? x × x दॅट इज x² इज इक्वल टू 36. x² इक्वल टू 36 म्हणजेच x इज इक्वल टू किती आले? 6. आपल्याला एक्सचीच किंमत काढायची होती, एक्सची व्हॅल्यू 6 आली. बघा आजचं दुसरं एक्झाम्पल. बघा दुसरे एक्झाम्पल. औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20, 25 बाटल्या मावतील अशी खोकी आहे. म्हणजे एकाच प्रकारच्या एक तर 15 बाटल्या बसतील, 20 बाटल्या बसतील, नाहीतर 25 बाटल्या बसतील असे खोके आहेत. तर कोणत्याही प्रकारचे खोके बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी किती बाटल्या लागतील? कमीत कमी हा प्रश्न विचारलेला आहे. कमीत कमी किती बाटल्या लागतील म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे? यांचा लसावी काढायचा आहे. बाटल्या खोक्यामध्ये ठेवायच्या आहेत आपल्याला, तर कमीत कमी किती बाटल्या लागतील? कोणत्याही प्रकारचं खोका आहे. आता यांचा लसावी आपण कुठल्या पण पद्धतीने काढू शकतो. तुमच्याकडे अनेक पद्धती आहेत. आपण मूळ अवयव पद्धतीने जर लसावी काढायचा ठरवला तर 15चे मूळ अवयव, 15ला पहिले 3ने भाग जातो, 3 5 15, पुन्हा 5ने भाग गेला, 5 1 5. त्याच्यानंतर 20, 20ला पहिले 2ने भाग दिला, 10 2 20, पुन्हा 2ने भाग दिला, 2 5 10, पुन्हा 5ने भाग दिला, 5 1 5. त्याच्यानंतर 25, 25ला 5ने भाग दिला, 5 5 25, 5 1 5. आता याचे फॅक्टर्स, 15चे फॅक्टर्स 3 × 5, 20चे फॅक्टर्स 2 × 2 × 5, 25चे फॅक्टर्स 5 × 5. आता आपल्या नेहमीच्या याच्यानुसार कॉमन जे आहे ते कॉमन बघा. 3 इथे आहे पण इथे नाही. 5 सगळीकडे आहे, एकच कॉमन आहे. आता अनकॉमन बघा. अनकॉमन उरलेले सगळे 3 × 2 × 2 × 5 सगळे घेतलेत आपण. आता मसावी आपल्याला काढायचा. मसावी कसा काढायचा? सगळ्याचा प्रॉडक्ट, कॉमनचा आणि अनकॉमनचा. म्हणजेच 5 × 3 × 2 × 2 × 5, 5 3 15, 15 2 30, 30 2 60, 60 5 300. सॉरी, मसावी नाही, लसावी. म्हणजेच लसावी किती आला? 300 आला. तर किती खोके पाहिजे आहेत? कमीत कमी बाटल्या किती लागतील? म्हणजे एकूण बाटल्या बरोबर 30 बाटल्या तरी लागतील. दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे. तर त्या संख्या कोणत्या? क्रमवार समसंख्या आहेत.
त्यांचा लसावी 544 आहे. आपल्याकडे एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे समसंख्यांसाठी. दोन क्रमवार समसंख्यांचा समसंख्यांचा लसावी बरोबर 1/2 इंटू त्या संख्यांचा गुणाकार. दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी किती दिलेला आहे? 544 इज इक्वल टू 1/2 इंटू त्या संख्यांचा गुणाकार. म्हणजेच 544 इंटू 2 इक्वल टू त्या संख्यांचा गुणाकार. म्हणजे आता दोन समसंख्या अशा शोधायच्या, क्रमवार समसंख्या की ज्यांचा गुणाकार 544, म्हणजे किती असला पाहिजे गुणाकार? 1088 असा गुणाकार असला पाहिजे. अशा दोन क्रमवार समसंख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार एवढा येईल. म्हटलं असं अशा सापडत नसतील तर आपण यांचे म्हणजे फॅक्टर्स पाडू शकतो. पहिलं 544 आहे, 544 याला 2ने भाग केला. बे 7 14, बे 2 4, बे 7 14 आणि बे 2 4. पुन्हा 2ने भाग जाईल. बे 3 6, बे 7 12. पुन्हा 2ने भाग जाईल. म्हणजेच बे 7 12, बे 8 16. पुन्हा 2ने भाग केला. 34 2. आता 17 2ने भाग केला. पुन्हा 17नेच भाग जाईल 1ला. म्हणजे आता हे जर फॅक्टर्स आले 17 2 34, म्हणजे एक संख्या 34 असली पाहिजे. कारण 17 तर असणार नाही, तर दुसरी संख्या 34च्या पुढची संख्या किंवा 34च्या आधीची संख्या 1 2 3 4 5. 2⁵ म्हणजे 32 आणि इथे एक 2 आहे अजून शिल्लक. 32 बरोबर आहे. म्हणजे दोन संख्या कोणत्या आल्या? एक 32 आणि दुसरी म्हणजे 34 आणि दुसरी 36. 32, एक संख्या 32 आणि दुसरी 34. या दोन संख्या आल्या की ज्यांचा गुणाकार हा 1088 आहे. गुणाकार हा 1088 आहे आणि त्यांचा मसावी जो आहे तो लसावी 544 आहे. ठीक आहे. बघा, कवायतीसाठी 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली, 8वीच्या 60 मुली रांगेत उभ्या करायच्या आहेत. प्रत्येक रांगेत समान मुली ठेवायच्या आहेत. तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील? जास्तीत जास्त म्हटलं की मसावी, कमीत कमी म्हटलं की लसावी. बरोबर आहे. पण मसावीचं उत्तर छोटं येतं, लसावीचं उत्तर मोठं येतं. आता 6वीच्या किती मुली आहेत? 45 आहेत. 45चे फॅक्टर्स पाडा. 3ने भाग जातो. 15 त्रिक 45. 3ने भाग केला. 5 आले. 5 5 5 1 5, 45 झाले. 7वीच्या 30 मुली आहेत. 30चे फॅक्टर्स पाडा. 2ने भाग केला 15. 3ने भाग केला. 3 5 15. पुन्हा 5ने गेला. 5 1 5. 8वीच्या 60 मुली आहेत. 60चे फॅक्टर्स 2. 30 2 60. पुन्हा 2ने भाग केला 15. पुन्हा 3ने गेला 5. पुन्हा 5ने गेला 5 1 5.
आता फक्त आपल्याला कॉमन फॅक्टर्स शोधायचे आहेत. 45चे फॅक्टर्स 3 गुणिले 3 गुणिले 5. 30चे फॅक्टर्स 2 गुणिले 3 गुणिले 5. आणि 60चे फॅक्टर्स 2 × 2 × 3 × 5. आता मसावी कसा काढायचा? फक्त कॉमन फॅक्टर्स घ्यायचे. हे 3 इथे आहेत, 3 इथे पण आहेत, 3 इथे पण आहे. याच्यापैकी एक 3. त्याच्यानंतर 5 इथे आहेत, इथे पण 5 आहेत, इथे पण 5 आहेत. याच्यापैकी एक 5. आता काही कॉमन आहे का बघा. 3 इथे नाही, 2 इथे आहेत पण इथे वरती नाही, त्याच्यामुळे गेले सगळे. म्हणजेच किती आले? 15. बरोबर आहे. म्हणजेच एका रांगेत किती मुली ठेवायच्या? 15 मुली ठेवायच्या. चालतं आहे. आपण इथे संपवू.